हॅलो. आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. नेमकं आपल्याला बाहेर जायचं असलं की घरात असं काहीतरी गडबड होते की आपल्याला कामं खूप लांबतात. सो आज माझ्यासोबत असंच काहीतरी होत होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंट्समध्ये मला सांगाल. सो आज काय झालं, मी पीठ मळायला काढलं तर कृष्णवी त्याच्यामध्ये खूप अशी मध्ये मध्ये करत होती, त्याच्यामुळे तिचं अंग पूर्ण भरलं. तिला अंघोळ वगैरे घातली. त्याच्यानंतर मी तेल काढलं बर्नीमध्ये, तेही माझ्याकडून सांडलं. ते पण आवरायला खूप वेळ लागला, कारण की तेलात त्याचे चिकट डाग आहे ना, फरशीवरून लवकर जात नाही. मग ते पहिले असं जुन्या कपड्याने पोछायचे, नंतर मग थोडंसं वॉश लिक्विड टाकायचं, त्याच्यानंतर त्याला क्लीन करायचं. त्याच्यामध्येच माझा दिवस गेला. सो आज नाश्ता न करता मी डिरेक्टली जेवण केलं, कारण की माझ्यासोबत कृष्णवी ना किटी पार्टीला जाणार होती. आज आमची किटी पार्टी होती, तर म्हणून मग घरी फक्त कृष्णवीचे पप्पा आणि माझा भाऊ आला आहे, ते दोघंच होते. त्यांच्यासाठी मी गिलक्याची भाजी आणि कढी केली. पण आज माझ्याकडून चुकून असं झालं की गिलक्याची भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं गेलं. काय माहिती, मला आज एक्साइटमेंट होती की किटी पार्टीची, त्यामुळे मे बी झालं असेल, काय माहिती. सो मग मी पोळ्या वगैरे टाकून झाल्या की म्हटलं थोडंसं रेडी होऊ. थोडीशी लास्टच पोळी बाकी होती करायची, तेवढ्यात कृष्णवी आली. कृष्णवी म्हणे मला पण लाटू दे. ते तिच्यासोबत गडबड चालली. माझ्याकडे ना ही पितळी मी परत आणली आहे तुळशीबागेतून. तुम्हाला मी एखादी व्हिडिओमध्ये दाखवेल की माझ्याकडे पितळी वस्तू काय काय आहे, माझं कलेक्शन. मला ते अजून खूप करायचं आहे कलेक्शन. सो हळूहळू माझं असं चाललं आहे. सो मग रेडी वगैरे झाली, जायचं होतं किटी पार्टीला. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल की आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज किटी पार्टीमध्ये केल्या. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.